चला तर मित्रांनो, आता आम्ही सतीत आलो आहे. त्याचे कारण तुम्हाला गेला ब्लॉग बघायला लागेल. देवळकर वडापाव म्हणजे आम्ही ब्लॉग बनवतो, आमचं चॅनल ऑलरेडी अपलोडेड असेल. आणि आता मी घेतलेत पाव, कारण आज आहे स्पेशल कोजागिरी आणि आज मंडे आहे म्हणून आम्हाला व्हेज खायला लागणार. आणि आम्ही आता पाव घेऊन निघालो. चला, आज पावभाजी स्पेशल बनवणार आहे. त्याची पूर्ण रेसिपी मम्मी तुम्हाला दाखवणार. चला मम्मी, आज सगळी रेसिपी दाखवणार आहेस ना आपल्या मित्रांना. चला, हे धर, तुझं पहिलं सामान भेटलं आपल्याला. टू व्हीलर घेऊन जातो आहे, कारण आता 4 व्हीलर आता न्यायची म्हटली चिपवण्यात, तर आम्हाला खूप वेळ लागेल म्हणून आता मी 2 व्हीलर घेऊन निघालो आहे. चला तर पावभाजी सगळं सामान घेऊन झालेलं आहे आणि आता मला डायजेस्ट घ्यायची ती आम्ही घ्यायला चाललो आहे. खूप ट्रॅफिक आहे, हे बघा. आता आपण किचन मध्ये आलेलो आहोत आणि आता मम्मीला आपण विचारूया पावभाजीची तयारी कशी चालू आहे. मम्मी, पावभाजीची तयारी कशी चालू आहे सांग. पावभाजी बटाटे बॉईल करून घेतले. हा, आणि हे टोमॅटो, हे कांदे आणि हे लिंबू, शिमला मिरची, पावभाजी मसाला, फ्लावर आणि हे दूध आणलंय. कोजागिरी आणि आता हे ठेवले, बटर ठेवले. बटर का तुला लई घाई लागले काय? हो, लागले. 12 वाजल्याशिवाय पावभाजी भेटणार. 12 म्हणजे एवढं लेट का? मग रात्री 12 वाजता खायचं असतं, ते प्यायचं असतं दूध पण. हा, मग आता मी बनवते पावभाजी, तू तो पण अभ्यास करून घे जा. हा चालेल, बनव. बाबांना गाताकडे दे. अंजू, गाताची माझी काय तुला मदत हवी आहे का पावभाजी बनवायला? मदत करा, तर भाज्या बिज्या शिरायला मदत करा. होय का? तू आपण भाज्या चिरायला मम्मीला मदत करूया. इथं बसा. हा चल, ते बस. आपण पावभाजीची रेसिपी बनवायची आहे ना मम्माला, मग आपण हे व्हेजिटेबल सगळे कटिंग करून हेल्प करूया जरा मम्माला. तू पण मदत कर जरा. हा बस. हा, आता कटिंग करूया सगळे व्हेजिटेबल. हा, मदत. दाढे मारलो तुम्ही दोघा. हा 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 हा, फक्त माझ्या डोक्यात मार नाही. हा बेटा, हा, सावकाश सावकाश सावकाश. लवकर असं नको, तू बोल बोल, तुझ्या हाताने पकड. पकड, हाताने पकड बेटा, हाताने पकड. 12चे 1 नंबर. हा, मी माझ्या. चला तर मित्रांनो, आता फायनली सर्व भाज्या चिरून झालेल्या आहेत. कांदा, टोमॅटो, अजून भी कुठली बाबा? कॅप्सिकम, फ्लावर आणि बटाटा बॉईल केलेलाच आहे. आणि आता इकडं मम्मी कोथिंबीर बारीक करते. सगळ्या भाज्या झालेल्या आहेत. आता तू काय काम केलंस ग? काय नाही, ती काय नाही केलं. कांदा आणि टोमॅटो खाते. असे ते. चला, आता याच्यात फ्लावर, कॅप्सिकम आणि मटार टाकले, बॉईल करायला धुवून घेतलेत भाज्या सगळ्या.
काय काय तयारी झाली पावभाजीची? झाली ना, आता फोडणीच फक्त द्यायची आहे. हे बघ, नळ चालू राहिलं. हे बघ, भाज्या स्मॅश करून घेतलेत. कोथिंबीर बारीक केली, कांदा टोमॅटो चिरून घेतला. खायसाठी अजून चिरायचं आहे. खायसाठी अजून चिरलं नाही. लेमन पण चिरायचं. आणि हे बघ दूध बघ, असं असू देत का? तुला आवडेल? मस्त आहे, असंच राहू दे. का अजून हळद टाकू थोडी? नको, बस बस एवढं. बस ना. हो. मसाले कोणते कोणते टाकणार आहेस त्याच्यात? एव्हरेस्ट किचन किंग मसाला. हा मामाने गाताच्या बड्डेला आणलेला आहे ना, तो शिल्लक होता. हां. आणि हे पावभाजी मसाला हां. आणि कस्तुरी मेथी थोडीशी टाकणार आहे. हां. आणि वरून बटर टाकणार. झालं नॉर्मली. साधा जरा तिखट बनवा. नाही नाही, तिखट नाही, गाताला पण खायचं आहे. गाता खाते तिखट, तिला तुला आवडत नाही सांग. गाताला आवडतं तिखट. थोडीशी बनवेल, हम्म. जास्त नाही. मटार जास्त स्मॅश नाही केला. बाबांना मटार असे वरती वरती आवडतात ना, म्हणून. का नाही गेलास? पूर्ण चुरा करायचं. त्यांना आवडतो पावभाजीवर मटार असा दिसलेला थोडासा, त्यामुळे. आता हॉटेलमध्ये कशी तव्यात करतात ना, हां. पण आपल्याकडे अवेलेबल नाही एवढा मोठा तवा, त्यामुळे मी कढईत केली. कढईत पण छान होते. हो. तर फायनली भाजी झालेली आहे. आणि आता बटर टाकते. बटर टिपी टिपी. बस, तू खाणार आहेस ना शोना? खाणार की गाता? गातासाठी तर कमी तिखट बनवलेस. ओके, यूज केला मी. आणि थोडी कमी तिखट केली तिच्यासाठी. फायनली खाऊन सांगा कशी झाली. फायनली रेडी पावभाजी आणि दूध पण. ओके, चला मी पावभाजी. बेटा चल, तुला खायचंय ना? कुठे गेली? गाथा कुठं गेली? गाथा ये बेटा. चल. या 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 या. चल बेटा, तुला खायचंय ना? बशा. हा बशा. आमच्या देशात ऍड्रेस करून तुम्हाला कोजागिरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता मी मस्त दूध पितो मम्मी. गातासाठी एक नंबर हळदीमुळे. आणि तो मसाला मेन आहे, एक नंबर. मम्मा एक बाईट छान ना झाली. पावभाजीची दे बघू. गरम आहे ना, मस्त आहे. गातूला पण. बटर आहे एकदम.
कशी आहे आता मस्त. तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या देसाई डायरीज करून. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आमच्या चॅनलच म्हणजे देसाई डायरी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू. बाय. बाय.